गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्यातल्या 90% लोकांचं जॉब स्विच करण्याचं कारण हे फक्त सॅलरी किंवा ग्रोथ नसतं, तर ते कारण असतं आपला इमिजिएट बॉस, त्याला आपण रिपोर्टिंग करतो, आपला मॅनेजर किंवा आपली अथॉरिटी, जे आपल्याशी नीट वागत नाही, जे आपल्याला प्रत्येक वेळी त्रास देते, टॉर्चर करते, आपण मनापासून केलेल्या कामाला त्याची किंमत मिळत नाही, ॲप्रिशिएशन नसतं, आपल्या प्रयत्न खराब दिलं जातं, आपल्याबद्दल वाईट गोष्टी पसरवल्या जातात आणि म्हणूनच बरीच लोक कामात जाता कंटाळा करतात, त्यांना जायची इच्छा वाटत नाही. अशा वेळी मग आपण इमोशनली एकदम ड्रेन होतो आणि मग आपण तडकाफडकी निर्णय घेतो की मला आता जॉब स्विच करायचा, मला कंटाळा आला या माणसात, आणि मग आपण मिळेल ती ऑफर स्वीकारतो आणि एकदा तर त्या कटकटीतून सुटूया म्हणून सुटतो. पण बऱ्याचदा असे निर्णय चुकतात. आपण इमोशनली एखादा डिसिजन घेतला की तो फायनान्शियली आपल्याला तेवढा स्ट्रॉंग नसतो किंवा पुढे जाऊन तो आपल्या निर्णय चुकीचा ठरू शकतो. म्हणून मी इतकंच सांगेन की ही गोष्ट सोपी नाही आहे. आपला बॉस वाईट आहे, अथॉरिटी आपली वाईट आहे आणि त्यांना कॉप अप करणं, त्यांच्याशी जुळवून घेणं हे खूप कठीण आहे, मला माहिती आहे. पण तरीसुद्धा अशा सिच्युएशनमध्ये असताना तडकाफडकी जॉब स्विच करणं, टोकाचे निर्णय घेणं हे आपल्या करिअरसाठी धोक्याचं आहे. थोडासा विचार करा, थोडासा शांत राहण्याचा प्रयत्न करा. 10 ते 5, 10 ते 6, 10 ते 7 जो काही टायमिंग आपण त्याच्यासोबत घालवतो, त्याच्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करा. जिम जॉईन करा, गाणी ऐका, मॉर्निंग वॉकला जा, कुठेतरी ट्रिपला जा, थोडंसं त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. कारण ती एक फेज असते. बऱ्याचदा काय होतं, आपण स्विच मारल्यानंतर आपल्याला रिअलाइज होतं, अरे माझ्या बॉसने पण सोडले, त्या मॅनेजरने पण रिझाईन केलंय किंवा तो दुसरीकडे गेलाय, तुमचा जॉब जर ट्रान्सफरेबल असेल तर त्याची ट्रान्सफर झाली आहे. सो नंतर मग आपल्याला पश्चाताप होतो. सो ती एक फेज निघून जाण्याचा विचार करा. जास्तीत जास्त त्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, डोक्यातून ती गोष्ट काढण्याचा प्रयत्न करा आणि शांत डोक्याने विचार केल्यानंतर तुम्हाला रिअलाइज होईल की ती एक फेज होती, ती निघून गेली आणि आता माझ्या जॉबमध्ये सगळं चांगलं आहे. प्रोव्हायडेड तुमचा मॅनेजर सोडून तुमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तरच. हा व्हिडिओ मॅक्सिमम मुलांना शेअर करा जे ह्या फेजमधून जातात, जे त्यांच्या बॉसला कंटाळलेत आणि म्हणून ते रिझाईन करण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. थँक्यू सो मच.